बातमी आहे जालन्यामधून। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मनोज जरांगे आजपासून आंदोलनावरती ठाम आहेत। आपण कायदा पायदळी तुडवणाऱ्यांच्या आणि परवानगी नाकारणाऱ्यांना मानत नाही अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिलेली आहे। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सावध व्हावं असं म्हणत जरांगे यांनी आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचं देखील म्हटलेलं आहे। ही थेट दृश्य आहेत। मनोज जरांगे आज आपल्या आंदोलनाला सुरुवात करतायत, उपोषणाला सुरुवात करतायत। सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे अवघ्या 20 मिनिटांनंतर ते उपोषणाला बसतील आणि त्याआधीची ही दृश्य, ही थेट दृश्य आहेत जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावामधून। प्रशासनानं या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे, परंतु तरीही मनोज जरांगे हे आंदोलनावरती ठाम आहेत। गावामधल्या मारुतीचं दर्शन घेऊन आता मनोज जरांगे आपल्या उपोषणाच्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहेत। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांचं हे आंदोलन आहे आणि आपण आता आंदोलनापासून मागे हटणार नाही असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।